करतो। या कार्यक्रमाला आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांना अभिवादन करतो। आजच्या या माझ्या प्रचारासाठी उपस्थित असलेले मला आशीर्वाद देण्यासाठी आलेले मला आशीर्वाद देण्यासाठी सिल्लोड सोयगावचा सर्व सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता यांना नतमस्तक होतो। आजच्या या प्रचार सभासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब, आपले खासदार कल्याणजी काळे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते मिलिंदजी नार्वेकर साहेब, या सभेसाठी उपस्थित आलेले काँग्रेसचे नेते माजी मंत्री अनिलजी पटेल साहेब, आमचे मार्गदर्शक द्वारकादासजी पाथरीकर साहेब, आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते रंगनाथ नाना काळे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राठोड साहेब, संपूर्ण व्यासपीठ आणि समोर बसलेले माझे मायबाप जनता हो, साहेब एवढीच गर्दी रोड नाही, अजून पोलीसवाल्यांनी गर्दी अडवलेली आपल्याला येत असल्यामुळं। खरं म्हणत आपल्याला सर्वांना माहिती आहे की सिल्लोड सोयगाव विधानसभेची मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट पक्ष ह्या महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे आणि हा उमेदवाराचा मी उमेदवार आहे आणि माझी निशाणी मशाल, या मशाल निशाणी समोर आपण येत्या 20 तारखेला मतदान करून मला प्रचंड मताने विजयी करावं व आपली सेवा करण्याची संधी द्यावी, ही विनंती आणि आशीर्वाद मला द्यावा मी आपल्याला विनंती करतो। खरं म्हणलं तर आपल्याला माहीत आहे की या मतदारसंघात इथले आमदार अब्दुल सत्तार गेल्या 15 वर्षापासून इथं आमदार आहे आणि 15 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की मी ह्या मतदारसंघाचा मागच्या लोकांनी काही विकास केला नाही, मला विकास करायचा आहे, मोठे उद्योग इथे उभारायचे आहे आणि ह्या मतदारसंघाचा बारामतीसारखा विकास इथं करायचा आहे। पण आपल्याला माहीत आहे की या 15 वर्षाच्या काळात या आमदारांनी ह्या मतदारसंघात काय केलेलं आहे, विकास करण्याचं काम या आमदारांनी केलं, विकास तर काही केला नाही। परंतु आपल्याला आता सांगतो की मला माझा विकास पाहून मतदान करा, माझी जात पाहून मतदान नका करू। आता हा आमदारांना काय विकास केला एखादं काम सांगा। या आमदारांनी गेल्या 2014 साली इथं मक्कावर प्रक्रिया करणारा उद्योग त्यावेळेचे मंत्री विखे पाटलाच्या हाताने तिथं उद्घाटन केले होते जिनिंग प्रेसिंगच्या जाग्यावर, पण हा उद्योग हवेत उडून गेला। 14ला केलं होतं कापसाचा प्रक्रिया, कापूस जास्त पिकतो म्हणे तर कापसावर आपल्याला काम करायचं आहे, त्याचं उद्घाटन केलं तर त्याचं उद्घाटन केलं, तो पण उडून गेला। आता शेवटी त्याच्याजवळ उद्योग करा सरकारने आता मिरचीवर प्रक्रिया करायचं आहे म्हणे, यावर्षी मिरचीचं उद्घाटन केलं नाही का शेतकऱ्याच्या शेतात केलं, तो शेतकरी परेशान झाला की माझ्या शेतात कसं काय उद्घाटन केलं। असा आमदार आपला आमदार आहे, लबाड आमदार, तुम्हाला माहीत आहे सगळं। त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की या आमदाराला आपल्याला यावेळेस 20 तारखेला पराभूत करायचं आहे। आपल्याला सर्वांना दादा मला एक 2च मिनिटं जास्त साहेब, 2च मिनिटं जास्ती द्या फक्त, 2च मिनिटं
त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना माहीत आहे की ह्या आमदाराने 15 वर्षाच्या काळात काय काय केलेलं आहे। या मतदारसंघात दडपशाही करण्याचं काम केलेलं आहे, हुकुमशाही करण्याचं काम केलेलं आहे। हा आमदार गद्दार आहे, यांना पहिल्यापासून साहेब गद्दारी केलेली पहिलं प्रत्येक ठिकाणी याच्यात गद्दारी लिहिलेले, याच्या कपाळावर गद्दारी लिहिलेले। यांनी सर्वप्रथम आमचे सहकारमंत्री दादासाहेब पालोदकरांची गद्दारी केली, त्याच्यानंतर नानासाहेब पालोदकरांची गद्दारी केली, त्याच्यानंतर शंकरराव चव्हाण असतील, अशोकराव चव्हाण असतील, पृथ्वीराव चव्हाण असतील, यांच्याशी गद्दारी केली। आणि ज्या ज्या पक्षात राहिला त्या त्या पक्षात गद्दारी करण्याचं काम केलं। आणि साहेब ही तुमच्याशी गद्दारी केली, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला, मागच्या वेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली, तुमच्याशी पण गद्दारी केली। पण तुम्हाला सांगतो त्याची ही शेवटची गद्दारी आहे। 20 तारखेला 23 तारखेला तो आमदार राहणार नाहीये, 23 तारखेला तो आमदार राहणार नाही। सगळं जाती धर्माच्या लोकांना फसवलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना फसवलं। इथं एक जात अशी नाही त्याला फसवलं नाही। पहिल्या निवडणुकीमध्ये कोळी मल्हार समाज असो, राजपूत समाज असो, धनगर समाज असो, हटकर समाज असो, ओबीसी समाज असो, मागासवर्गीय समाज असो, मराठा समाज असो, सगळ्यांचे मतं घेतले पण एकाचंही काम केलं नाही। असा हा आमदार आहे। त्याच्यामुळे मी तुम्हाला विनंती करणार आहे की अशा आमदाराला तुम्ही निवडून देणार आहे का? अशा आमदाराला तुम्ही निवडून देणार आहे का? त्याच्यामुळं आपल्याला निर्णय घेतलेला आहे, पक्का निर्णय घेतलेला आहे साहेब। तुमचा आशीर्वाद घेऊन आलेलो आहे मी। आणि उद्धव साहेब ज्या ज्या ठिकाणी तुम्ही मागच्या वेळेस आले होते विजयी झाला उमेदवार, आता तुम्ही आले विजयी होणार आहे मी। या सिल्लोडची परिस्थिती काय, सिल्लोडची परिस्थिती काय तुम्हाला माहित आहे? इथं साहेब कोणी घर घेऊ शकत नाही, प्लॉट घेऊ शकत नाही। इथं प्लॉटला वसुली चालते, घर बांधायला वसुली चालते। त्याच्यामुळं इथं वसुलीबाज अधिक आमदार आहे, हा वसुलीबाज आमदार आहे। इथं सर्व लोक भयभीत झालेले, व्यापारी भयभीत झालेले, शेतकरी भयभीत झालेले आहे। आणि आता धमक्या मारल्या जातात, व्यापाऱ्यांना धमक्या मारल्या जातात, वेगळ्या वेगळ्या लोकांना धमक्या जातात, व्हिडिओ बनवल्या जातात, डॉक्टरचे व्हिडिओ बनवले जातात आणि अब्दुल सत्तार किती चांगला हे दाखवलं जातं। पण तुम्हाला विनंती करणार, या धमक्याला तुम्ही घाबरू नका। अब्दुल सत्तार 23 तारखेपर्यंतच आमदार आहे। सांगल्या जातं शेतकऱ्यांना तुमच्या विहिरी बंद करू, तुमचे काम बंद करू, तुमचं पोस्टमार्टम करू, अनेक गोष्टी सांगल्या जाते इथं। परंतु तुम्हाला घाबराचं कारण नाही आहे। त्यांना सांगतो की मला मांडवली करायला सांगलं, मी मांडवली करणार आहे। मांडवली त्याच्या रक्तात आहे, मांडवली करणं त्याच्या परिवारात आहे। हा स्वतः मांडवली करतो, जे 2 मांडवली करतात। मांडवली करायचं काम कोण करते सगळे जनतेला माहिती आहे। सुरेश बनकर मांडवली करतो का? हा मांडवली करतो। याचा दिवस निघाला तर रात्रीच्या 4 वाजेपर्यंत मांडवलीचं काम चालू राहतं। मांडवलीचं काम 4 वाजेपर्यंत राहतं। मुलगा वेगळा मांडवली करतो, हा मांडवली करतो, वेगळ्या वेगळ्या लोकांना भेटतो। खरं म्हणलं तर DNA कोणाचा चेक केला पाहिजे हे करण्याची आवश्यकता आहे। DNA कोणाचा चेक केला पाहिजे मांडवलीचा? मांडवली करणारा DNA कोण आहे आणि सच्चा माणूस कोण आहे? त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करणार आहे, साहेबाला भरपूर सभा आहे आज, साहेब भरपूर बोलायचं होतं, परंतु नाही आता इतक्या लोकांसमोर काय बोलणार साहेब? 2च मिनिटं द्या हो मला साहेब। साहेब हा एवढा साहेब एवढा घाबरलेला माणूस आहे। 1च मिनिटात साहेब, 1च मिनिटं फक्त, 2च विषय बोलतो बघ। एवढा घाबरलेला माणूस आहे, उद्या काय निर्णय घेऊ शकतोय मला माहिती आहे म्हणून लोकांना सांगणं जरुरी साहेब। माझ्या नावाचा कांदवलीचा बनकर, सुरेश पांडुरंग बनकर नावाचा माणूस आणलेला साहेब यांनी, त्याचा फोटो छापला नाही, त्याचा बॅनर छापला नाही, त्याचा फिरू लागला। मी तुम्हाला विनंती करणार आहे की हा सुरेश पांडुरंग बनकर नावाचा माणूस आणलेला आहे, हा अब्दुल सत्तार शनिवारी त्याचा पाठिंबा घेणार आहे। आणि तो सांगणार आहे पेपरला, फेसबुकला, व्हॉट्सअपला, सुरेश बनकरचा मला पाठिंबा आहे। पण सुरेश बनकर तो मी नसणार आहे, सुरेश बनकर तो कांदवलीचा असणार आहे, तुम्ही लक्षात घ्या। नाही तर तुम्ही म्हणशाल की या सुरेश बनकर मी मांडवली करायला लागला काय? लक्षात घ्या हे तुम्ही।
सुरेश बनकर तो राहणार आहे, सुरेश बनकर मी राहणार नाही. ज्या दिवशी अब्दुल सत्तारच्या दारात जायचं काम पडल, त्याच्या काही कामाचं काम पडल, त्या दिवशी मी फाशी घेईल, पण त्याच्या समोर जाणार याचा विचार करा. तुम्ही काळजी करू नका. तुमच्या माटी खंबीरपणे उभे आम्ही. या खंबीरपणाचे 25 वर्षापासून तुमच्यासाठी आम्ही रात्रंदिवस संघर्ष करतो. हे समोरच्या महिला बसलेला साहेब याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे, यांच्या जागेवर अतिक्रमण केलेलं आहे. त्याच्यामुळं मी विनंती करणार आहे की बाकीच्या गोष्टी बोलणार आहे आपण. या प्लॉट दाखवले, या महिला मुस्लिम महिला साहेब तुम्ही बघा तिकडे, त्यांच्या प्लॉटवर अतिक्रमण केलेला हा आमदार आहे. हा मुस्लिमाला सोडत नाही, हा हिंदूला सोडत नाही, हा ओबीसीला सोडत नाही, हा दलिताला सोडत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करतो, नतमस्तक होतो. आमचा परिवार गेल्या अनेक वर्षापासून काम करतो, आम्ही इमानदारीनं काम करतो. तुम्ही मला जर आमदार म्हणून निवडून दिलं तर 100% मी इमानदारीनं काम केल्याशिवाय राहणार नाही. आणि मला सर्वांचा आशीर्वाद द्या, सर्व द्या अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपले सर्वांचे लाडके लोकप्रिय